षटकातील फ्रिल बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, अखूड टप्प्याची लेंथ. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. हो झालंय तर काय, बालों में जेल हाथों में तेल लगा कर आए हैं ये खिलाड़ी. 2 बार कॅच छोड़ दिया है आणि असंच म्हणावं लागेल, कारण 2 वेळा झेल मात्र ड्रॉप झाली आहे आणि दोन्ही खेळाडूंचा झेल मात्र सुटलाय. कदाचित झेल पकडला असता तर अडचणी वाढल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे या क्रिकेटच्या पटलावरती. हे क्रिकेटचं रहस्य आहे. 2 झेल मात्र ड्रॉप झालेत. एक जीवनदान मिळाले गेले राकेशला, त्याच्यानंतर संदेशला देखील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याची लेन होती, इथून मात्र स्वतःला सावरावा लागेल. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल देखील आखूड टप्प्याचा होता, परिपूर्ण रीड करू शकला नाहीये. षटकातील पुढील बॉल, हाफ ट्रॅकर लेंथ, हुकचा शॉट, 1 फूटला गेले रूम बनवला आणि तिथून मात्र काय जबरदस्त हा हुकचा स्ट्रोक राकेश ठाकरेच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकार 6. घुमायला तो शिंबाडात बेकार लागला, खुरपून मारायला. हो काय सांगायचा डिझाईन. योगेश वाघ यांचा आवाज तुम्ही मात्र ऐकला. अगदी प्रेक्षकांचं मन जिंकणार त्यांचं ते समालोचन. नुसतं खेळाडूंना मोटिवेशन करत नाहीत, तर मग आलेल्या प्रेक्षकांना देखील मोटिवेशन करतायत, त्यांची देखील मन जिंकतायत ते योगेश वाघ. आणि त्यांचा आवाज तुम्ही आमच्या या ठिकाणी अमर कोळीच्या माध्यमातून ऐकता. पुन्हा एकदा ऍप टॅकल लेन पुढे करायची होती. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं पुढे आलाय. भावेश शेलका पुढे आला होता, तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण होतात. 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 45 लॉस 2 विकेट्स. 45 धाव संख्येवरती धावफलक पोहोचलं गेलंय. चेंडू फेकून झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय का बाउन्सर साठी? पहिला बाउन्सर दिलाय, कदाचित हा बाउन्सर असेल तर मग त्याचा फेअर डिलीव्हरी असणार आहे, कारण बॅटरची हाईट देखील थोडी आहे, त्याच कारणास्तव हा दुसरा बाउन्सर देता येणार नाहीये. फेअर डिलीव्हरी. चेंडू फेकून झाले 3. धाव फलकावरती धावा लागायला गेल्यात 45 तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली होती. गौरव जाधव या गोलंदाजाकडनं, युवा टॅलेंट, आणि त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं होतं. हवाई हल्ला ऑन साइडला, चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. धाव फलक पोचलं गेलं 51 या आकड्यावरती. यावेळेस आमच्या सोबत जोडले गेलेत बंटी पाटील, गुणलेखनाचं काम करतायत यावेळेस भीमर, आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार 6.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. खराब बॉल, त्याच्यावरती षटकार. षटकाराच्या सायानं धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 58 आकड्यावरती. अजून एक मोठा बिग हिट. झेल सोडला, त्याचं भुगतान मात्र यावेळेस भरावं लागलंय. षटकारांची हॅट्रिक. धन्यवाद डीजे. अगोदर एक रिव्ह्यू घेतलाय तो. ओके, नो बॉल आहे का? अँगल चेंज केलं होतं बॉलरनं, त्याच कारणास्तव हा देखील बॉल नो आहे. सिक्स्टी 65 रन. थ्री हिट आहे. 65 धावा धावफलकावरती जोडल्या गेले. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. थ्री हिटचा बॉल. रोशन खूप महागडा ठरला गेलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. ओहो, अजून एक नो बॉल. आणि यावेळेस आपण पाहतोय या बॉलरला मात्र दंडित केलं जाईल. या ठिकाणी स्टॉप केलं जाईल बॉलरला. दुसरा फ्रेश गोलंदाज वापरावा लागेल. 9 चेंडू मध्ये 10 चेंडू खेळलाय राकेश ठाकरे आणि 34 धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. अजून इथून आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या शेवटचे दोन्ही चेंडू टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल. जितेश शेलका बॉलिंग करण्यासाठी आलेत. 66 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. 10 मध्ये 34, 10 मध्ये 16. संदेश पुन्हा एकदा युवा टॅलेंट रोशन जाधव. हा वाईड बॉल. अजून एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. कधी संपेल एकदाच हे शेवटचं षटक असं आम्हाला देखील आता मात्र भीती वाटायला लागली आहे. रोशननं देखील खूप वेगळी गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस रोशन नाही तर मग जितेशच्या विरोधामध्ये हा येतो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 73. 40 धावसंख्येवरती खेळतोय राकेश. यावेळेस अजून एक षटकार.